सुप्रभात, गुड मॉर्निंग, जय हिंद महाराष्ट्र सर्वांना. आता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आज मुंबईमध्ये ठाण्याच्या प्रवासावर आहोत. आज मी या माझ्या स्वतःच्या घरून म्हणजे बंगलो फार्म हाऊस दापोली स्थित आहे आणि गेले 8 दिवस कोकणात यायचं कारण म्हणजे मागच्या महिन्यातही आलो, आजच्या महिन्यात आलो. कारण पावसापूर्वीची जी काही कामांची यादी आहे, त्या यादीनुसार ती कामं पूर्तता झाली की नाही. स्वतःच्या या बंगलो फार्म हाऊसमधील पावसाळ्यापूर्वी ऑडिट म्हणजे चेकअप, बाबा पावसाळ्यामुळे कुठे लिकेजेस आहेत का नाही आहेत, काही विद्युत बाबी आहेत, तर ह्या सर्व तपासणी केल्या. आणि कोकणातील मंगळवारी सोमवारी आलो, मंगळवारी गणपतीपुळे येथे देवदर्शन केलं, तिथे राहिलो. तिकडे झाल्यानंतर विविध कोकणातील माझी कामं चालू आहेत, तिथे जाऊन पाहणी करून आलो, कुठपर्यंत काय आढावा घेऊन आलो. कारण आज या कोकणाच्या अस्तित्व अशा निसर्गरम्य वातावरणात आज आम्ही मनसोक्त आंबे खाल्ले. ते पण आंबे म्हणजे झाडावरचे फार्म हाऊसमधले हापूस आंबे, पिकलेले, प्युअर पिकलेले, एकदम पिवळे झालेले, हिरवेगार पण नाही, व्यवस्थित पिकलेले, पिवळे झालेले, ज्यांना पक्षी चोच मारून काढतात अशा प्रकारचे आंबे भरपूर म्हणजे भरपूर. म्हणजे आज खोक्यामध्ये गंटी नाही का, डझन डझन भर दर दिवशी नुसते आले की आंबेच खातो आहे. त्यामुळे कोकणामध्ये झाडावरचे आंबे प्रत्यक्षात खाण्यात मजा असते. जे खोक्यामध्ये येतात ते प्रत्यक्षात झाडामध्ये खाणे फार मजा येते. आता हा संपूर्ण परिसर फार्म हाऊसचा आणि संपूर्ण बंगलो परिसर आपण आता फिरूया. हा असा आहे 3-4 हजार स्वतःचं स्क्वेअर फूटमधील काम क्षेत्र आणि मागच्या साईडला पण विस्तृत जागा आहे. तिथे मला आता लॉन आणि स्विमिंग पूल, थोडं आर्थिक गणित, मार्केटमधील पैसे गुंतवणूक केलेले आले हाताशी, थोडे आर्थिक गणित, मार्केटमधले गुंतवणूक केलेले पैसे, हा मागील पोर्शन आम्ही गेल्या वर्षी येऊन हे आंब्याची झाडं लावले. थोडी छोटी होती रोपं, हे आंब्याची झाडं लावली. किती छोटी होती रोपं, हे बघा, हे झाड लावलं. हे मला वाटतं कडीपत्त्याचं झाड आहे, हे जांभळाचं झाड आहे. हे बघा, नारळ, जी झाडावरचे नारळ येतात त्याच्यात पडतात, नंतर ती सोलून आम्ही मुंबईला नेतो. हे आंब्याचं झाड आहे, काजूचं झाड आहे. हो आलो, त्या बाजूने आलो. होय आलो त्या बाजूने. हे हे जमिनीलगत वाढलं झाड. हे झाड जे आलं आहे, आज मी गेल्या 5 वर्षात बघतो, हे झाड छोटं होतं, हे असं जमिनीलगत आलेलं आहे. असं पाणी बिणी मारलं जातं. ओके.